खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये अप अँड डाऊन चढाव उतार येत असतात, परंतु त्या अप अँड डाऊन्स मध्ये स्वतःला खचून जाऊ देऊ नका. तर चला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. विनंती असेल फिल्डिंग लगेच लावून घ्या. आणि सलामीची जोडी फणस डोंगरी आणि या चिंचपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण सलामीची जोडी आपण लगेच मैदानात पाठवा. हार कधी मानू नका. नेहमी सातत्याने विजयाकडे सातत्याने वाटचाल करीत राहा. कारण छत्रपती शिवरायांनी जेव्हा हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि खऱ्या अर्थानं त्या हिंदवी स्वराज्याचे धर्मरक्षक झाले शंभूराजे, ज्याने हिंदवी स्वराज्याचं रक्षण केलं. आणि आज मात्र हे छत्रपती शिवरायांचे मावले खऱ्या अर्थाने विचार केलात तर तुम्ही छत्रपती शिवरायांचा इतिहास कधी विसरू नका. आयुष्यामध्ये जर विचार केला तर भरपूर काही शिकायला मिळेल. शिवचरित्र वाचा. आम्ही नेहमी सांगत असतो की ही महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला. अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं, परंतु या 50 वर्षांमध्ये शिवरायांनी 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभं केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या भालावरती अभिमानानं सांगावा असा इतिहास शिवरायांनी करून ठेवला. परंतु याच गडकोट किल्ल्यावरती इथले प्रियकर प्रियसी आपली नावं करतात. हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं की शत्रूच्या स्त्रीकडे बघताना तिच्यामध्ये माझी रखुमाई बघा, तिच्यामध्ये माझी आई बघा. परंतु याच महाराष्ट्रात आपल्या आया बहिणी सुरक्षित नाहीत. हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. सकाळी उठल्यावर जय शिवराय गाडीवर लिहितो, अरे बघतोस काय मुजरा कर. परंतु तीच गाडी जर संध्याकाळी एखाद्या बिअर बार समोर उभी असेल ना तर हे पाहून वाटते कुठेतरी चुकतंय. म्हणून शिवचरित्र वाचा, विचार बदला आणि छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आपण अभिमानाने पुन्हा एकदा झेंडा त्याच्यावर फडकूया. गोलंदाज सज्ज होतील. मॅच मात्र तुम्हाला आता ही निर्णायक क्षणी पाहायला मिळते. यातून जर जिंकलात तर काही म्हणतात कॉम्प्रोसाठी जातील, काही म्हणतात 50-50 60-40 मग एजन्सी द्यायची कोणला. म्हणून सांगतो ट्रॉफीसाठी केला. पैसे येत जात असतात, पैसे देखील कॉम्प्रो करा. परंतु कॉम्प्रो बनण्यासाठी नेहमी सांगत असतो की आपण मैदानामध्ये ट्रॉफी, प्रत्येक खेळाडू हा ट्रॉफीसाठीच खेळत असतो. गोलंदाज सज्ज होतील. विश्वजित ठाकूरचा रॅपिड स्पीड ओमकार हरपालसाठी पहिल्याच बॉलवरती त्याने सिंगल कंप्लीट केली आणि विश्वजितच्या ओव्हर्समध्ये आता मात्र स्ट्राईकला आलेत योगेश पवार, रणजी क्रिकेटपट्टू. या खेळाडूने अक्षरशः मागच्या मॅचमध्ये षटकारांचा वनवा पाऊस पाडला होता. 8 चेंडूमध्ये 7 षटकार आणि त्याच्यानंतर फक्त 1 सिंगल. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्याचा तुम्ही पाहिलात. स्वतःला फ्लेक्झिबल करत असताना, स्ट्रेचेबल करत असताना त्याला देखील माहिती आहे समोर वेगाचा बादशाह विश्वजित ठाकूर आहे. भर पावसामध्ये विश्वजित की योगेश. वेगवान बॉल, रॅपिड स्पीड, अतिशय वेगाने बाबूच्या हातामध्ये बॉल विसावत असताना निर्धाव चेंडूची सांगता होतं. या ठिकाणी कौतुक करावं आमचे ते क्षेत्ररक्षक आहेत निलेश भाई आणि A1 जोडी. अजून आमचे त्याचं नाव दुसरे बलिराम शेठ नवाले. खऱ्या अर्थाने जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंग करत असताना लाजवाब फटका आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक येतात दूरवरून. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट पडली की काय, म्हणजे आकाश तिथे स्लिप झालेत. बर पावसामध्ये खऱ्या अर्थाने इथे विचार केला तर या ठिकाणी आता दशरथ पाटील सर असते तर बरोबर त्यांनी सांगितलं असतं. तर इथे 2 धावा कंप्लीट. विश्वजित ठाकूर देखील माहिती आहे की इथे सावध पवित्र घेतला जातो. योगेशच्या माध्यमातून ही ओव्हर्स कशा पद्धतीने खेळून काढतील त्यावेळेस पाहावं लागेल. बॅटला स्पर्श केला की काय आणि नाही, परंतु पंचांचा बॉट आकाशामध्ये. फलंदाज होतील बाद. योगेश पवार बाद झालेत आणि जी आवश्यकता होती विकेटची ती विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालेत विश्वजित ठाकूर. आणि अजून एक बॉलवरती जर विकेट घेतला तर सुधीर बुवा यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाज विश्वजित ठाकूर यांना दिलं जाईल. परंतु आजच्या दिवसातील वसंत नवाले साहेब जर विचार केला तर जास्त क्लीन बोल्ड पाहायला मिळाला नाहीयेत. ज्या पद्धतीने विश्वजित ठाकूर यांच्याकडून अपेक्षा असते यॉर्कर ना दांडा ना शेंडा, मै मोतीराम भोईरू डायरेक्ट बुंदा, तो इथे पाहायला नाही मिळाला. तो यॉर्कर कधी पाहायला मिळेल. भरपूर चांगले आतापर्यंत गोलंदाजी होते. यकीन नक्कीच या ठिकाणी आता तुम्ही ओली पिच पाहता त्याच्यामुळे कदाचित ते आकुटप्प्याचे बॉल फेकतायत. जर सुकी विकेट असती तर बॅट्समन आय थिंक अभिजित खातून अभि स्ट्राईक एंडवर पहिल्याच बॉलवरती बॅटला स्पर्श कदाचित केलं होतं या बॉलनं आणि 1 धाव इथे मिळेल.
आणि एका धावेच्या मदतीने धावा लागतायत त्या धावफलकावरती 4. पाऊस मात्र आता इथे थांबला गेलाय. कदाचित आता बेनिफिट करू शकतात. आता योगेश पवार यांना वाटलं असेल जर मी थोडा थांबलो असतो तर शेवटच्या 12 बॉल्समध्ये कमीत कमी चांगली फलंदाजी तरी केली असती. परंतु पाहूया ओमकार अरपाल तेवढेच उपयुक्त खेळाडू ठरतायत नेहमी संघासाठी. अभिजित देखील चांगला खेळाडू आहे. ओव्हर द विकेटने विश्वजित या ओव्हर्स मधला अंतिम शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होतील. एक विकेट त्यांच्या नावातील हे चांगलं षटक म्हणता येईल. ओव्हर द विकेटने वेगवान बॉल होता त्याला सोडून दिलाय आणि ह्या बॉलवरती निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना व्हेरी गुड बॉलिंग येतात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विश्वजित ठाकूरसाठी. भरपूर चांगली गोलंदाजी. फक्त धावा झाल्यात पहिला षटक कंप्लीट झाल्यानंतर 4. तर सन्माननीय सुरेश पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन आणि आमचे कृष्णमामा पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. कृष्णा साऊंड सर्व्हिसचे ओनर त्यांच्या माध्यमातून हे मंडप तुम्ही पाहता, साऊंड सिस्टीम पाहता. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष दादा सरकार पंढरीनाथ शेटपडके साहेबांची उपस्थिती पाहिलीत. खऱ्या अर्थाने गजानन शेठ पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समनसाठी बॅट, त्याच्यानंतर संपूर्ण ट्रॉफ्या सुरेश शेठ पाटील साहेबांच्या वतीनं उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज सन्माननीय धर्मा पाटील साहेबांच्या वतीने ते देण्यात आलंय. सायकल सन्माननीय मॅन ऑफ द सिरीज प्रशांत पाटील साहेब यांच्या वतीनं आणि समाधान जोशी साहेब या 2 मान्यवरांच्या वतीनं आम्हाला देण्यात आलंय. सर्व दानशूर दात्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सडल हाताने आपण या स्पर्धेला मदत केली. सेकंड ओव्हर आकाश पाटील गोलंदाजीसाठी आलेत. आकाश आलेत. अभिजित आहे समोर फलंदाज. राऊंड द विकेट पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता त्याला ऑन साईडला टॅप केलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर मिड विकेटवरून दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. स्क्वेअर वरून माफ करा. बॉलला अडवतील 2 धावा कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली फिल्डिंग कव्हर चांगलं पाहायला मिळालं आणि 2 धावेच्या मदतीनं धावा लागतात त्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 6. जो संघ विजय होईल तो आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये अर्थातच ज्याने प्रवेश केलाय तो म्हणजेच कंठवली आपटे या संघाविरुद्ध केलेल. राऊंड द विकेट वेगवान भन्नाट वेग पाहायला मिळाला परंतु पंचांचा इशारेल अवांतर बॉल आणि अवांतरच्या मदतीनं धावा लागतात धावफलकावरती त्या म्हणजे 7. बघा तुमच्याकडे विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर, आकाश सारखे जर असे दिग्गज गोलंदाज असतील तर समोर संघाला भरपूर अडचणी असतील. परंतु आय थिंक 30 धावा तरी बनवाव्या लागतील पनस डोंगरी या आणि चिंचपाडा या टीमला. बॅटची एज परंतु यष्टीरक्षक बाबूंच्या हाताला स्पर्श करून चेंडू जाईल निर्धारित क्षेत्रामध्ये. एक डिक्लेअर धाव मिळेल त्या ठिकाणी आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत त्या फक्त आणि फक्त 8च धावा. योगेश पवार बाद झाल्यानंतर भरपूर काही दडपण आता चिंचपाडा आणि फणस डोंगरी या संघावरती पाहायला मिळतंय. ओमकार अरपालकडून काही अपेक्षा असतील त्या त्याने पूर्ण केलं पाहिजे. पाऊस देखील थांबला गेलाय. धावांचा पाऊस इथे करणं आता थोडंसं गरजेचं असेल या टीमला. वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या अगदी बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी अवांतर घोषित केलाय. अवांतरच्या मदतीने धावा लागतात धावफलकावरती त्या म्हणजेच 9 धावा. एक्स्ट्रा धाव का होईना ती जोडली जाईल परंतु ती एक धाव देखील महत्वाची असेल. अगदी दूर टेकडीवरून देखील आमचे प्रेक्षक छत्री घेऊन मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचेही आपण आभार व्यक्त करू. परंतु या बिली साबेत आहे डिक्लेअर की झेल परंतु डिक्लेअर मध्ये हा बॉल जाईल. तिथे आमच्या टेकडीवर जे प्रेक्षक उभे आहेत छत्री घेऊन प्रेक्षक मायबाप तुमच्या मनापासून आम्ही धन्यवाद देतो. फक्त जरा पाय स्लिप नको याची दक्षता घ्या तुम्ही. पुन्हा एकदा पाऊस आलाय पण एकही प्रेक्षक हलणार नाही कारण त्यांना माहिती आहे ही मॅच भरपूर चांगली पाहायला मिळते. आणि मगाशीच उल्लेख केला होता नक्कीच प्रोफेसर समाधान यांनी ठिकाणी चिंचपाडा पण डोंगरी संघा वाळा शॉट भर पावसामध्ये इथे त्याने षटकार ठोकलाय. अप्रतिम फटका बॉल जाईल लॉंग ऑफ सीमा पार. षटकार आणि धावा झाला धावफलकावरती या 20. आता कुठेतरी धावांना इथे जबरदस्त कमबॅक करत असताना पनस डोंगरी चिंचपाडा टीम. पाऊस थांबल्यानंतर बॅटिंग होत नव्हती. पाऊस आल्यानंतर देखील चांगली बॅटिंग करतायत. वैशिष्ट्य कौतुक म्हणावं या खेळाडूचं. विराट एम एस फुंडे ब्रँड तुम्ही इथे बॅट करताना पाहू शकाल. जो फुंडे गावामध्ये मयूर म्हात्रे यांचा शॉट तिथून ही बॅट कलेक्ट केली गेली आणि सन्माननीय गजानन शेठ पाटील यांच्या वतीनं उत्कृष्ट फलंदाजासाठी ही बॅट देण्यात येईल. गोलंदाज सज्ज यावेळेस देखील आउटस्टँडिंग परफॉर्मन्स तिथे समाधान आहे. झेल खाली आणि हा झेल मात्र ड्रॉप. सहज सोपा झेल होता परंतु पावसाच्या सरी त्याच्या डोल्याला भेदून गेल्या आणि मात्र झेल टीप सोडला गेला आणि षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झालाय. दुसरा
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती. एक गडी बाद असताना 22 ही धावसंख्या. महागडं षटक ठरलं या ठिकाणी आकाशचं. तब्बल 18 धावा त्याने या ठिकाणी खर्च केल्यात आणि आता मात्र शेवटचे 6 बॉल शिल्लक असतील. या 6 बॉलमध्ये कशी फलंदाजी करतील गोलंदाज अभिजित ठाकूर. हा देखील भन्नाट वेग नेहमी सातत्याने, परंतु कधी कधी तुम्ही त्याची व्हेरिएशन गोलंदाजी देखील पाहता. टेनिस बॉलमध्ये त्याने व्हेरिएशन भरपूर चांगले आणलेत. जसे वेगवान बॉल देखील टाकतायत तसे ते स्लोवर चेंजेस लेग स्पिन बॉल देखील टाकण्यामध्ये यशस्वी होत आहेत. लेफ्ट हँडर ओंकार सज्ज होतील. विश्वजित ठाकूर इथे इशारा करतायत क्रिशला. मला तर वाटतंय की थंडच जाऊ नको बाबा, थोडासा फ्रेश राहा. तो तरी काय करेल एवढा भर थंड पावसामध्ये क्षेत्ररक्षक करत असताना. वेगवान बॉल स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. रनआउट मध्ये इथे फलंदाज बाद होतील ओंकार हरपाल. बघा निलेश भाईचा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळतोय. भर पावसामध्ये कॉमेंट्रीचा आवाज थोडा कमी, परंतु निलेश भाईंचा आवाज दमदार तुम्हाला पाहायला मिळतोय. सातत्याने दमदार योगदान राहिले त्यांचं क्रिकेटमध्ये. इथे फलंदाज होतील बाद. नवीन फलंदाज येत आहेत मैदानावरती. पाच चेंडू शिल्लक असतील. निलेश यांचे बंधू दीपक दादा देखील पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. वेगवान बॉल कदाचित यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येईल. उरण पंच कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय दीपक दादा हे पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इट्स व्हाईट बॉल कॉल. 1+1 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं धावा लागतात धावफलकावरती, त्या म्हणजेच 24 धावा. एक चांगलं सेट टार्गेट इथे उभं केलं आहे चिंचपाडा फणस डोंगरी या टीमनं. व्हेरी गुड बॉल. चांगला कमबॅक म्हणता येईल. अभिजित ठाकूर यांचं निर्धाव चेंडूची सांगता होते. अजूनही या षटकातील विचार केला तर तब्बल 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल. समोर खेळलेत फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हा देखील झेल मात्र सुटलाय. दुसरा जीवनदान मिळेल खेळाडूला आणि इथे 2 धावा कंप्लीट करतायत. एवढं सोपं नसतं भर पावसामध्ये झेल टिपणं, त्याच्यानंतर बॉल बरोबर बॅटवरती कलेक्ट करणं. सुसाट्याचा वारा, त्याच्यानंतर पाऊस देखील भर घोष पाऊस पडतोय आणि त्या पावसामध्ये तुम्हाला क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. त्यावेळी सनसाईडला निलेश होते झेल खाली, परंतु भरपूर चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत. त्या तब्बल 28 धावा. मागाशीच म्हटलं होतं प्रशांत मी 30-32 जरी धावा झाल्या ना तर मॅचमध्ये रंगत येईल, कारण तितकीच चांगली गोलंदाजी तुम्हाला चिंचपाडा फणस डोंगरी या टीममध्ये देखील पाहायला मिळते. अभिजित ठाकूर, विश्वजित ठाकूर यांचे 2 षटक निर्णायक होते. आकाश थोडेसे मागडे ठरले आणि आता पाहावं लागेल उर्वरित जे काही बॉल शिल्लक असतील त्या भर पावसामध्ये अभिजित त्याला अभि वर्सेस छोट्या. अचूक टप्पा परफ्यूम डिलिव्हरी तिथे म्हणावी लागेल. डॉट बॉल निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना वेगवान बॉल. 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या मात्र स्थिर. राईट आर्मवरती विकेटने गोलंदाज अभिजित ठाकूर. यावेळेस देखील लाईन अगदी भरपूर चांगली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अभिजितला कदाचित परतावं लागतं की काय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट. व्हेरी गुड. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 3 कंप्लीट होईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे धावा लागलायत त्या 30 आणि विजयासाठी 31 धावेंची गरज. जर सामना बरोबरीत सुटला तर मात्र विजयाचा सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवला जाईल. आता जर पाऊस असाच राहिला तर मात्र मॅच मध्ये तुम्हाला त्याचा प्रेडिक्शन तर नाही देऊ शकत, परंतु सुपर ओव्हर होते की काय. कदाचित विश्वजित ठाकूर थोडेसे नाराज असतील. भर पावसामध्ये 18 धावा खर्च करणे हे थोडंसं चुकीचं असेल. हे थोडंसं विश्वजित ठाकूर त्याला कदाचित सांगत असताना, कारण भर पावसामध्ये तुम्ही एवढा धावा खर्च नाही करू शकत. तर परंतु चांगला परफॉर्मन्स राहिला गोलंदाजांचा. एकूण 30 धावा लागल्यात. 31 धाव्यांचं टार्गेट असेल जिंकण्यासाठी. आता फणस डोंगरी आणि चिंचपाडाचे गोलंदाज कशी कामगिरी करतील. विश्वजित ठाकूर, आकाश, बाबू, अभिजित, समाधान, क्रिश, निलेश असे फलंदाज तुम्हाला आता अनिकेत सारखे फलंदाज तुम्हाला आता मैदानावरती पाहायला मिळतील.
नक्कीच ज्या ज्या खेळाडूंची नावं घेतलीत त्यामध्ये अनिकेत एक यावर्षीसुद्धा खूपच फॉर्ममध्ये आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये. मागच्या मॅचमध्ये शिर्डोन येथे फणस डोंगरीसोबत झालेला सामना, त्या मॅचमध्ये भर पावसामध्ये अनिकेतनं 4 6 मारले होते, परंतु शेवटच्या षटकामध्ये 23 धावा असताना आम्हाला मात्र तो सामना गमवावा लागला होता. आणि वसंत तुम्हाला एक प्रश्न विचारतो, प्रत्येक क्रिकेटरचं आयुष्य असतं, करिअर असतं, तुमच्या करिअरबद्दल तुम्ही काय सांगाल? क्रिकेटमध्ये कसे घडलेत, त्याच्यानंतर कसं वाटतं 40+ समालोचन क्षेत्रामध्ये आपण आलात, काय सांगाल तुमच्या करिअरबद्दल, कशी सुरुवात झाली? आम्ही लहान असताना आमचा बांधण होता, अर्थात शेतात खेळायचो क्रिकेट. समर्थ विंदने भरपूर मोठा संघ होता. लहान असताना त्यांच्या मागे आम्ही विकेट किपरच्या मागे असायचो. नंतर मग हळूहळू गावात संघ वाढले, समर्थ विंदने संघ फुटला गेला, 4 टीम झाल्या. 4 टीम नंतर 5वी टीम झाली, त्यामध्ये ज्वाला नावाचा संघ होता, त्यामध्ये मी खेळायचो. ज्वाला यामध्ये खेळायचो. नंतर मग क्रांती विंदने एवढा फॉर्ममध्ये संघ होता गजानन पाटलांचा की मग बलराम नवाले आम्ही दोघं ज्वालामधून खेळत असताना क्रांती विंदने संघाने आम्हाला संधी दिली. अर्थात आमचे बंधू विलास नवाले आणि गजानन पाटलांनी आम्हाला संधी दिली. त्यानंतर आम्ही क्रांती विंदने संघाचं नेतृत्व केला. बरीच वर्ष मी क्रांती विंदने संघाचं नेतृत्व केलं, कर्णधार होतो. त्यानंतर मरवाई विंदने संघाचा 10 वर्ष कर्णधारपद मी भूषवला. त्यानंतर मागच्या काही 3 वर्षापूर्वी इंजरी आली, पायाला पडलो. दिगोडा विपक्ष मॅच होती धाकटीजी मैदानावर, तब्बल 3 विकेट मी घेतले होते त्या मॅचमध्ये आणि दुसऱ्या ओव्हरमधल्या 3ऱ्या चेंडूवर मी पडलो आणि माझी लिगामेंट तुटली. त्यानंतर मला 2 वर्ष आराम करायला लागला आणि या वर्षापासून मी मात्र 40+ क्रिकेट खेळतो. यस डेफिनेटली. शेर बूढ़ा नहीं होता, शेर जब 2 कदम पीछे हटता है ना तो पूरी ताकत पंजे में समाता है और शिकार करने के लिए पूरी ताकत से झपटता है. आणि उद्या किंजलचा ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला त्यांची मॅच पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. विजयासाठी 31 धावांची गरज असेल. 18 बॉलमध्ये सलामी फलंदाज बाबू आणि त्याला साथ देईल विश्वजीत ठाकूर, नॉन स्ट्राईक फलंदाज. आणि गोलंदाजीची कमान सांभाळत असताना गोलंदाज येतोय अभि. गोलंदाजीसाठी सलग 2 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय सुधीर बुवा यांच्याकडून. आणि सलग 2 चौकारासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. त्यांचं ATM 24 हा वर्ष इथे खुल्ला तुम्हाला पाहायला मिळेल. तर पहिलाच बॉल अभि वर्सेस बाबू यांच्यामध्ये ही लढाई तुम्हाला पाहायला मिळते ओव्हर द विकेटने. वेगवान बॉल फेकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु डॉट बॉलची इथे समाप्ती होत असताना निर्धाव चेंडूची समाप्ती होते. भर पावसामध्ये या धावा देखील पुरेशा ठरू शकतील, परंतु एखादा बॉल जर त्यांना सुजित ठाकूर राहिले. बाबू देखील चांगले फलंदाज आहेत, परंतु या क्षणाला त्यांच्या बॅटवरती बॉल सध्या बरोबर येत नाहीये, कारण 2 चेंडू सलग निर्धाव खेळलेत. ओव्हर द विकेटने अभि सज्ज होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. थोडासा अपयशाने इथे नाराज झालाय, परंतु इथे त्याला स्वतःला सावरावं लागेल. दमदार फलंदाजी त्याला करावी लागेल, कारण इथे 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 बॉल आतापर्यंत अभिने निर्धाव फेकलेत. जबरदस्त गोलंदाजी अभि यांच्या. यावेळेस देखील निर्धाव बॉल, 5 चेंडू सलग निर्धाव. आता निराशा मात्र त्याच्या वाट्याला येते, परंतु पाहूया इथे प्रेक्षक देखील सुन्न झालेत. परंतु फणस डोंगरी चिंचपाडा टीमचा जो परफॉर्मन्स पाहिजे होता तसाच परफॉर्मन्स आता मात्र विश्वजितला आपल्या खांद्यावरती जबाबदाऱ्या घ्यायला लागतील. तर सन्माननीय सुरेश पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक. तर या व्यासपीठावरती आणि सुरेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयाची देणगी आम्हाला देण्यात आलाय. या वाघाला थांबवल तर कितपर्यंत. 5 चेंडू निर्धाव फेकले आणि या बॉलवरती आलाय कडाके मंद षटकार. एका मोठ्या फटक्याची गरज होती आणि शांत संयमाने मोठ्या सांगतायत की दिमाग थंड. जर षटकार येत नसतील तर तू एक सिंगल घे, परंतु शेवटच्या बॉलवर त्याने ठोकलाय षटकार. आणि आता षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा लागल्यात धाव फलकावरती. आणि आता गरज असेल उर्वरित 12 चेंडू आणि 26 धावींची गरज. 25 धावींची गरज. तर 12 चेंडू आणि 25 धावींची गरज प्रति षटकाची. जर सरासरीचा विचार केला तर 12 ते 13 धावा त्यांना बनवाव्या लागतील. आता विश्वजीत ठाकूरचा क्लास तुम्हाला पाहायला मिळतो की का मिळेल मैदानामध्ये, परंतु त्याला रोखण्यामध्ये हे चिंचपाडा
फणस डोंगरीचे गोलंदाज वाचवू शकतील काय? गोलंदाज नेम उदय आलेत गोलंदाजीसाठी. पाऊस मात्र अजूनही भर जोरात खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. तितकाच सुसाट्याचा वारा देखील हिंद केसरी महाराष्ट्र किंग वशा बैलाचे मालक सन्माननीय सुरेश पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. रायगड स्क्वॉड ग्रुपचे खऱ्या अर्थानं मार्गदर्शक या स्पर्धेमध्ये वशा किंग ग्रुपचे अध्यक्ष गोलंदाज सज्ज. लाईन पाहावी लागेल. खरा बॉल आहे. या धाबा त्यानं येण्यासाठी महत्वाचं होतं आणि या धाबा येत आहेत. जर तुम्ही स्वतःची लाईन जर बिघडवली आणि त्या क्षणाला विश्वजित ठाकूर जर तुमच्यावरती हारवी झाला तर तुम्हाला मात्र हे महागडं ठरू शकतं. कारण त्याचे फटके मैदानाच्या चहू बाजूने असतात. त्याचा क्लास वेगळा आहे खेळण्याचा. त्यासाठी तुम्हाला त्याला उलखावं लागेल. गुटाप्याचा बॉल पाण्यामध्ये पडल्यानंतर थोडासा स्लो झाला, नाहीतर परफेक्ट बॅटच्या रडारमध्ये बॉल होता. एक धाव होते कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धावा लागतात धाव फलकावरती. 8 ही धाव संख्या. अजूनही विचार केला तर तब्बल 23 धावींची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 23 धावींची गरज. विश्वजित ठाकूर थोडेसे कानमंत्र देत असताना बाबू या खेळाडूला, कारण बाबूने मागच्या मॅच मध्ये देखील अपेक्षा जशी होती तशी कामगिरी झाली नाही, परंतु या मॅच मध्ये त्याच्याकडून पल्लवित होण्यासारख्या भरपूर आशा असतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ओव्हर द विकेटने. टप्प्याचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक बॉल तुमच्यासाठी हा खूप निर्णायक असेल आणि त्यासाठी तुम्हाला एक धाव घेणे. स्ट्राईक आता मोठ्याला जास्तीत जास्त घ्यावी लागेल, कारण बाबूच्या बॅटमध्ये बॉल येतोय परंतु जास्त बॉल डॉट केले त्याने आतापर्यंत, परंतु त्याला संयम गमवावा लागणार नाहीये. त्याला स्वतःला सावरावं लागेल. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. विश्वजित येत आहे स्ट्राईक घेण्यासाठी आणि आता मात्र बाबूला निराश मनानं परतावं लागतंय आणि फलंदाज बाद होत आहेत. ते अर्थातच बाबू बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज आकाश. उर्वरित चेंडू शिल्लक असतील तब्बल 9 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 23 धावींची गरज. 9 बॉल 23. 3 चेंडू मध्ये जर एखादा षटकार आला तर कदाचित शेवटच्या ओव्हर्स मध्ये 17-16 धावा त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, परंतु एवढ्या सहजासहजी हार मानणार नाही हा चिंचपाडा फणस डोंगरी संघ. निराश मनाने लोटलाय. एक षटकार नक्कीच त्याने लगावलाय, परंतु तो लवकर खऱ्या अर्थानं बॉल पिकअप करण्याच्या नादामध्ये बीट झाला जास्त, परंतु निराश होऊ नये. पुढच्या मॅच मध्ये तुला चांगली कामगिरी करता येऊ शकते. पाऊस अजूनही वेगाने. 9 चेंडू आणि 23 धावींची गरज. गोलंदाज सज्ज होत आहेत. विश्वजित ठाकूर ऑन अ फायर आणि विश्वजित ठाकूरच्या बॅट मधून आलाय हा रॅपिड षटकार आणि षटकाराच्या मदतीने नितांत गरज होती षटकाराची आणि या षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत. त्या म्हणजे तब्बल 14 आणि आता विजयासाठी गरज असेल 8 चेंडू आणि 17 धावींची गरज. एका षटकाराने मध्ये मॅच मध्ये कमबॅक करत असताना या ठिकाणी जर विचार केला तर तुम्ही जबरदस्त फलंदाजी करतायत, परंतु यावेळेस अपील केली गेले पंचांकडे. लाऊड अपील होती ओंकार हरपाल यांच्याकडून, परंतु तिथे नॉट आउटचा इशारा कदाचित पंचांचा येईल आणि विश्वजित ठाकूर देखील त्या ठिकाणी सांगतायत या ठिकाणी सेफ आहे, परंतु अपील इट्स स्ट्रॉंग. भरपूर एखाद्या महत्वाच्या खेळाडूसाठी काही डाऊटफुल अपील असतात त्या केल्या जातात आणि तीच अपील कदाचित या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात. वाघ 2 पाऊले मागे सरक त्याला अवलोकन म्हणतात आणि महाराष्ट्रात राहून तुम्हाला या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळी साबेत आहे फटका, परंतु क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत. डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीनं धावा झाल्या. डिक्लेअर झोन मध्ये माफ करा, एक धाव जाते. घोषित धाव एका धावेच्या मदतीनं धावा झाल्या त्या 15 आणि आता विजयासाठी गरज असेल 6 चेंडू आणि 16 धावेंची गरज. 6 चेंडू 16 धावींची गरज. आता गोलंदाज योगेश पवार स्वतः येतील की अन्य कुठला गोलंदाज या ठिकाणी यूज करतील. जबरदस्त मॅच. मागच्या वर्षाचे चॅम्पियन टीम दिगडे भिंदने आता संकटामध्ये सापडत असताना काय मागच्या वर्षाचा इतिहास बरकरार ठेवू शकतील. विश्वजित ठाकूर आहे मैदानामध्ये आणि त्यांचे विजयाचा रथ मात्र इथे चिंचपाडा फणस डोंगरी संघ रोखतो की काय. विजयाची घोडदौड या दोन्ही संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते, परंतु एकाला पराभूत व्हावं लागेल आणि एकाला मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हावं लागेल. व्हेरी गुड बॉलिंग. भरपूर चांगली गोलंदाजी झाली. जरी षटकार लगावला असला तरी त्यांनी स्वतःला सावरलं आणि या मॅच मध्ये मात्र चांगली गोलंदाजी केली. 6 बॉल 16 धावीची गरज. शाळेस टीम मीटिंग इथे घेत असताना
की कुठल्या गोलंदाजांवरती या मॅच मध्ये धुरा द्यावे लागतील, कारण इथून जिंकलात तर तुम्ही सेमी फायनल मध्ये आजच्या दिवसामध्ये प्रवेश कराल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आशा असतील की आपण ट्रॉफीचा. बघा इथे चायवाला अवेलेबल झालेत, भविष्यात तुम्ही मोदी होऊ शकता, त्यासाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. प्रवीण नवाले रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकतो, तर चायवाला प्रधानमंत्री देखील झालाय. तुम्ही कुठला तरी नको ते झाले ते बरेच, आणि खऱ्या अर्थाने त्यांचे वडील ग्रामपंचायतला पाणी पुरवठा करतात, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार. आणि स्पेशल या मॅच चाय त्यांच्या माध्यमातून बंपा चाय, नक्कीच त्यांचे आभार व्यक्त करूया. वाढ शॉट लाईन लवकर पिकअप केली आणि योगेश पवारच्या गोलंदाजीवरती लगावला हा तडाखेबंद षटकार, आणि षटकाराच्या मदतीनं झपाट्याने धावा वाढतायत. धावा लागल्यात त्या 21, आणि आता गरज असेल 21 ना, 21 झालं ना, 5 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. चला आता जर कोणाला जास्त थंडी वाजत असेल तर चाय घेण्यासाठी या, कारण आमचे प्रेक्षक एवढे गरम झालेत या मॅच मध्ये की चाय पेक्षा किटली गरम. 5 चेंडू 10 धाब्यांची गरज. विश्वजीत ठाकूरने आपले इरादे स्पष्ट केलेत. त्याला देखील माहिती आहे की या मॅच मध्ये आता मला महत्वाची भूमिका निभावावी लागेल. दोन्ही जर खेळाडूंचा विचार केला, दोन्ही मोठे खेळाडू आहेत, परंतु या ठिकाणी योगेश पवार वरती पहिल्याच बॉल वरती हल्ला चढवलाय. गोलंदाज सज्ज. 5 चेंडू 10 धाब्यांची गरज. योगेश पवार ओव्हर द विकेटने यावेळेस टप्प्याचा बॉल थोडेसे बीट झालेत, आणि या ठिकाणी एक धाव मिळेल घोषित स्वरूपात. 1 धावेच्या मदतीनं धावा लागते धाव फलकावरती, त्या म्हणजेच 22. आता 4 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. तर आकाशसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. हिंद केसरी महाराष्ट्र किंग वशा बैलाचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, ज्यांच्या प्रेमापोटी सन्माननीय पंढरनाथ शेठ फडके साहेबांची उपस्थिती पाहायला मिळाली, ते सुरेश शेठ पाटील यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 500 आणि आमच्या कॉमेंट्री डिपार्टमेंटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. त्यांचंही मनापासून आभार. सुधीर शेठ तुमचंही मनापासून आभार. परंतु पाहूया 4 भाकीत केलं होतं मी, प्रेडिक्शन नाहीये, कदाचित ही मॅच तुम्हाला सुपर ओव्हर देखील पाहायला मिळू शकते. पाहूया सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर होईल, परंतु मॅच फिनिश करतायत की सुपर ओव्हर मध्ये ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस बघावं लागेल, यष्टिरक्षक गलती करतायत, चुकी करतायत, खूप मोठी चुकी म्हणावी लागेल. स्ट्राईक देखील रोटेट, डॉट बॉल होता, धाव देखील नव्हती, परंतु एक धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीनं धावा लागतात धाव फलकावरती. त्या तब्बल त्या 23, आणि आता विजयासाठी 3 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. काय जबरदस्त मॅच. विश्वजीत ठाकूर वरती आशा आहेत, आकाशवरती भरपूर उमेद आहेत, आशा आहेत, परंतु यावेळेस कुठला खेळाडू आशा निराशा मैदानावरती आणेल. चिंचपाडा फणस डोंगरी की दिगोडे विंदने, दिगोडे विंदने की चिंचपाडा फणस डोंगरी. विश्वजीत ठाकूर 3 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. जबरदस्त मॅच या ठिकाणी दोन्ही टीमच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. कुणी जरी षटकार मोठ्याने जरी षटकार लगावला तरी सुरेश शेठ पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. योगेश पवार सज्ज. टप्प्याचा बॉल ऑन साइडला भिरकावून दिला. एक धाव कंप्लीट. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आले. फिल्डिंग तर जबरदस्त झाली, परंतु थ्रो मात्र खराब झालाय आणि 2 धावा कंप्लीट. आता 2 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. आणि कदाचित आता पावसाने देखील आपले इरादे बदललेत, तो देखील थोडासा थांबला गेलाय. 2 चेंडू आणि गरज असेल ती 6 धाव्यांची. षटकार येणार, षटकार येणार की योगेश पवार त्याला थांबवणार. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मुकाबला तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. प्रेक्षक देखील खोल घेऊन, जसे आपण शेतावर लावायला जातो तसे प्रेक्षक तुम्हाला खोल घेऊन आमच्या बॅकवर्ड स्क्वेअरला देखील पाहायला मिळत आहेत, कारण त्यांना माहिती आहे रोहन भोईर खोल घेऊन जर शेताला लावायला गेले असते तर आई बाबा खुश झाले असते. आकाश पाटील आहेत का ते? अखिल पाटील. काही का होईना, परंतु भरपूर मेहनत प्रेक्षक क्रिकेट मध्ये खऱ्या अर्थाने घेत आहेत, त्यांचे मनापासून आभार. 2 बॉल 6 धाव्यांची गरज. विश्वजीत ठाकूर स्ट्राईकला फलंदाज करण्यासाठी सज्ज होत आहेत आणि यावेळी फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. फलंदाज बाद. मजा येईल मॅच मध्ये. आता शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज. स्ट्राईकला अभिजित ठाकूर यांनाच जावं लागेल, कारण जो कोणी फलंदाज बाद होईल कॅचेल बाद, तो नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. ही नियमावली सकाळपासून तुम्हाला पाहायला मिळते. 1 बॉल 6 धाव्यांची गरज. व्हॉट अ मॅच.
कदाचित आकाशच्या 18 धावा या महागड्या ठरतात की काय. अरे अभिजित ठाकूर आता असतील स्ट्राईक एंडला. भरपूर चांगले प्रयत्न केले विश्वजित ठाकूर. आणि जर अभिजितने जर षटकार लगावला तर सुधीर शेठ यांच्या वतीनं तब्बल 500चं पारितोषिक, सुरेश शेठ यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु पाहूया फणस डोंगरी विनची होणार की या मैदानावरती दिगोडे बिंदने टीम होणार. इसीलिए कहते हैं दोस्तों, हमेशा कांटे की टक्कर के मुकाबले में जिस तरीके से वेस्ट इंडीज टीम को आईसीसी T20 वर्ल्ड कप खेलने के लिए पैसे नहीं थे, वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए और उसी पैसों की कीमत रखते हुए वेस्ट इंडीज टीम ने वो T20 वर्ल्ड कप जीता था. आणि गोलंदाजाने जरी बाद केला तरी त्याला 500 रुपयाचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 बॉल आणि 6 धावांची गरज. आणि इथे मॅच झाली फिनिश. विजयाचा रथ दिगोडे विंदेनचा थांबवलाय. तो चिंचपाडा फणस डोंगरी टीमनं आणि हा सामना जिंकलाय. अर्थातच सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम दिगोडे बिंदने. भरपूर प्रेक्षक आता मात्र तुम्हाला घरची वाट धरत असताना पाहायला मिळतील. कारण दिगोडे बिंदने संघ म्हटल्यानंतर या विभागातील ताकदवर संघ